वळूया मैदानाकडे. YCC वाकी वर्सेस बाईंगवाडी क्रिकेट संघ तेरवण यांच्यात रंगणारा हा सुपर 8चा सामना. वाकी टीम प्रथम फलंदाजी करत असताना मागच्या मॅचचं 54 रनचं आव्हान ठेवलं होतं. ते आव्हान जवळजवळ पेलवलं होतं, परंतु सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली शेवटच्या षटकामध्ये बाळू प्रणय याच्याकडून. पहिला चेंडू. सुपर 8चा हा शेवटचा सामना. निकेश पोवळेकर यांचा शुभ सन्मान टॉस का बॉस इथे केला जाईल. नरेंद्र कामतेकर यांच्या हस्ते हा सन्मान होईल. स्ट्राईकला अजय, एक आक्रमक बॅट्समन आहे. पहिल्या सामन्यामध्ये खूप सुंदर फलंदाजी केली होती त्यांनी. तसेच प्रशांत गावेलकर आमचे वर्गमित्र तसेच आमचे बंधू यांचाही सत्कार श्री नरेंद्र कामतेकर हे करतील. प्रशांत कामतेकर, आपण ही टॉस का बॉस मध्ये यायचंय. सॉरी, प्रशांत गावेलकर. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. एका धावेने संघाचं खातं खोलतोय, स्वतःचं खातं खोलतोय अजय. पॉवर प्लेचं राहणार आहे षटक. चला, थोडी थोडी घाई करा. आयोजकांना आतापर्यंत तुम्ही खूप सपोर्ट केलाय, असाच सपोर्ट करत राहा. आणि हा मात्र डावा यष्टीला सोडून जाणारा चेंडू. पंचाने अवांतर घोषित केला आहे. 2 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू निर्धाव राहिला, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर हा अवांतर धाव, अशा 2 धावा. सुयश थोडंसं लांबसं रनअप. सुंदर चेंडू खेळून काढलाय कव्हरच्या डोक्यावरून. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. 2 धावा. या 2 धावेने धावसंख्या होते 4. पहिलं षटक चालू असताना पॉवर प्लेचं षटक हे चालू आहे. समीर सोडिये किंवा सूरज सोडिये जर इकडे उपस्थित असतील तर त्यांनी टॉस का बॉस च्या इकडे यायचंय किंवा व्यासपीठावरती यायचंय. सूरज सोडिये किंवा समीर सोडिये. अकुटप्पाचा चेंडू. चेंडू पुल केलाय लेग साइड, फाईन लेगच्या दिशेने. दोन धावा पूर्ण केल्यात. किती झाले? 6 धावसंख्या आहे 6. आतापर्यंत मात्र थोडंसं चांगलं असं षटक हाताळतोय सुयश. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू फेकलेत आणि या 4 चेंडूमध्ये 5 चेंडू फेकलेत. 5 चेंडूमध्ये 1 वाईड, असे 4 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. परत एकदा सूरज. सुंदर चेंडू, परंतु खराब थ्रो. जर या थ्रोला बॅकअप नसता तर नक्कीच 4 रन मिळाले असते. हरकत नाहीये. 1 धाव. या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7. पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू असेल आणि आता मात्र स्ट्राईकला आहेत ते अजय. आक्रमक फलंदाज आहेत. त्यांनी त्यांची आक्रमकता यापूर्वीच्या सामन्यामध्येही दाखवली होती. चेंडूला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाताला घासून जातोय सरळ बाउंड्री बाहेर. 4 या धावेसाठी. या 4 या धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 11. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या आहे 11.
चला थोडी थोडी घाई करा. हा सूर्यदेव आपली रजा घेण्याच्या पहिले आम्हाला हे सामने संपवायचे आहेत. थोडं सहकार्य करा. आतापर्यंत आपलं चांगलं सहकार्य लाभलं या टुर्नामेंटला. असंच सहकार्य पुढेही चालू ठेवा. थोडी घाई करा प्लीज. विशाल आणि हा चेंडू पुल केलाय. फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर. 4 या धावसंख्येसाठी. या 4 या धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 15. या गोलंदाजाची ऍक्शन थोडीशी सोयल तन्वीर करून पाकिस्तानचा एक गोलंदाज आहे, त्या गोलंदाजाला थोडीशी मिती जुळती आहे. चला विशाल परत एकदा सेम दिशेने पूल केलाय चेंडू. आता मात्र क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. 1च धाव मिळेल. 16. अजूनही दोन्ही सलामीवीर मैदानात उपलब्ध. चला 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 थोडी घाई करा प्लीज. रिक्वेस्ट आहे तुम्हाला. विशाल पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला भेदून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 2 धावा निघतायत. परत एकदा विशाल आपल्या बॉलिंग मार्कवर. सुंदर चेंडू. बाकीचं काम यष्टिरक्षक करतोय. धाव मिळत नाहीये. अजूनही या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहे. अजय प्रयत्न मात्र करतात आहे, परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश काही आलं नाहीये अजून. मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये त्यांच्या बॅटमधून. पाहूया परत एकदा. आणि आता मात्र प्रहार केलाय आणि सरळ चेंडूला भेदून दिलाय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. 6 या धावसंख्येसाठी. या 6 या धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 24. अजून टाकता त्याच्यानंतर शेवटचा चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून खेळून काढलाय. चेंडू देतोय सीमारेषा भेदून 4 या धावसंख्येसाठी. या 4 या धावेने धावसंख्या होते. धावसंख्या झाली 28. बिनबाद 28. दुसरं षटक संपलंय. त्याच्यानंतर
अजून ही दोन्ही सलामीवीर मैदानात आहेत. धावसंख्या झाली आहे 28. चला 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 घाई करा. अजून ही 3 मॅच शिल्लक आहेत आणि तुम्हालाही ते सामने खेळायचे आहेत. सुंदर शॉट. चेंडू जातोय सीमारेषा भेदून सरळ 6 या धावसंख्येसाठी. ते हल्ला केलाय. शेवटच्या षटकाचा हा पहिलाच चेंडू होता. या पहिल्याच चेंडूवरती हल्ला चढवलाय फलंदाज देवा याने. सलामीला आलेत, चांगले सेट झालेत. परत एकदा टप्प्याचा चेंडू, परत एकदा खेळून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल मात्र सुटतोय. 1 धाव. दोन चांगले शॉट दाखवले देवा याने. एक प्रॉपर टायमिंग होता, आता जरा टायमिंग चुकला होता, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्यांना लाभली. आणि आता मात्र अजय. थोडं स्पीडअप करायचं आहे. चेंडूला भिरकावून दिलाय फाईन. धावसंख्या होते 41. अजून ही 3 चेंडू शिल्लक आहे. या षटकाची जर विस्तारणा केली तर 6-1-6 असं झालंय. अजय परत एकदा सुंदर शॉट. त्याच दिशेने चेंडूला परत एकदा भिरकावून दिलंय सीमारेषे पार 6 या धावसंख्येसाठी. पहिलं 2 अजय हे शांत होते. ते का शांत होते त्यांनी आता दाखवून दिलंय. चला परत एकदा तोच प्रयत्न, परंतु प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा चेंडू असेल हा इनिंगचा. धावसंख्या आहे 47. अमित चेंडूला पुल केलाय. चेंडू उंच हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. जेल मात्र सुटतंय. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरे धावेसाठी प्रयत्न चालू आहेत. दोन धावा पूर्ण केल्यात आणि तिसऱ्या धावेसाठी देवा धावबा देऊन परततोय. 49 धाव्या झाल्यात. 50 धावांची आवश्यकता आहे. हॅलो, चला YCC वाकी उर्वरित जे क्षेत्ररक्षक आहेत अगदी कमी वेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो फिल्डिंग पोझिशन आपण घ्यायची आहे. कारण अजूनही आपल्याला 3 सामने खेळवणं या ठिकाणी अजूनही बाकी आहेत. अगदी कमी वेळामध्ये त्या ठिकाणी मॅच आपल्याला कंप्लीट करणं अनिवार्य असेल. कारण संध्याकाळ 17 चालू आलंय आणि अगदी आता कमी वेळामध्ये अंधाराचं देखील साम्राज्य या मैदानावरती पसरेल. त्यामुळे जर तुम्हाला पूर्ण ओव्हरच्या जर मॅच खेळायच्या असतील तर मात्र प्रत्येक संघाने या ठिकाणी सहकार्य असणं गरजेचं असेल. अगदी कमी वेळामध्ये फील्ड सेट करून घ्यायची आहे आणि बॅटिंगसाठी खेळणारा संघ त्यांनी देखील अगदी कमी वेळामध्ये बॅट्समन तयार ठेवायचे आहेत.
संघातील कर्णधार जे सेमीफायनल साठी पात्र ठरले, कृपया ड्रॉ साठी या. कुठला संघ कुठल्या संघाबरोबर सोबत खेळेल हे सेमीफायनलचे ड्रॉ आपण या ठिकाणी करतोय. प्रथम अ गटामधून श्री ब्राह्मणदेव पहिलीवाडी तामाणे, दुसऱ्या गटामधून आई नवलाई देवी क्रिकेट क्लब साळवीवाडी, तिसऱ्या गटामधून आदिस्ती क्रिकेट क्लब केरावळे आणि चालू असलेल्या सामन्यामधून एक संघ आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे वेळेच्या अभावामुळे आपण समीर सोडे दादा आपण या, आपला देखील या ठिकाणी सन्मान बाकी आहे. दरम्यान श्री ब्राह्मणदेव पहिलीवाडी तांबाणे, आई नवलादेवी क्रिकेट क्लब साळवीवाडी, आदिस्ती क्रिकेट क्लब केरावळे आणि चालू असलेल्या संघातील एक संघ आपल्याला मिळणार आहे. मी विनंती करतो आमचे प्रशांत दादा आमच्या समोरचन कक्षाच्या समोर जाऊन त्या ठिकाणी चिट्यांचे ड्रॉ करायचे. कुठला संघ कुठल्या संघासोबत खेळेल ही चित्र अगदी कमी वेळामध्ये आपल्याला समोर स्पष्ट होईल, जेणेकरून आपल्याला वेळ वाचवायचं या ठिकाणी प्रयत्न करावे लागणार आहेत. विकेटचं पतन. पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन होतंय. पहिला जबरदस्त धक्का देतोय अजय. आत्ता तर फलंदाजी करून गेले होते, त्यानंतर मात्र स्वतःच प्रथम गोलंदाजी करत असताना पहिला गडी परतावून लावलाय बाईंगवाडी संघाचा. अजय. दरम्यान या ठिकाणी समीर दादा यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पुनश्च एकदा अजय यांनी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलंय. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. हा चेंडू फ्री हिट असेल. फ्री हिटच्या चेंडूचा मात्र खरोखर खूप सुंदर समाचार घेतलाय. चेंडू भिर धाव संख्या 8. आणि हा उजव्या एसटीला सोडून जाणार चेंडू. अजून एक अवांतर धावेत भर. धाव संख्या होते 9. अजय पुन्हा एकदा. मनीष दादा आपल्याला 1 मिनिट थांबवतोय. या ठिकाणी ड्रॉ केला जातोय. सेमीफायनलचे ड्रॉज असतील. 4 चिट्या आमचे प्रशांत दादा यांच्या हातामध्ये आहेत. प्रत्येक चिठीवरती 2 चिट्यांवरती 1-1 नंबर आणि उर्वरित 2 चिट्यांवरती 2-2 म्हणजेच आकडे आहेत. आणि सिमिलर जे आकडे येतील त्यांच्या सेमीफायनल आपण त्या ठिकाणी खेळणार आहोत. चार संघ जे आपल्याला सेमीफायनल खेळताना पाहणार आहोत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ड्रॉ केला जातो. आमचे प्रशांत दादा आहेत. पाहूया कुठल्या संघ एकमेकांच्या विरोधात खेळतायत. मला वाटतं पहिली सेमीफायनल लगेच आपण टॉस देखील करून घेऊया. साळवीवाडी विपक्षात तामाणे.
चला लगेच आपण टॉस साठी करूया आणि केरावळे संघाच्या विरोधात चालू असलेल्या सामन्यातील विजेता संघ हा 2 हात करेल याची देखील नोंद घ्यायची आहे. ती दुसरी सेमीफायनल असेल. हरचंद्र दादा याची आपण नोंद घ्यायची आहे. तुमची सेकंड सेमीफायनल असेल. असतील याची देखील नोंद घ्यायची आहे. सेमीफायनल खेळणारे जे संघ आहेत सेमीफायनलचे सामने हे प्रत्येकी 2 ओव्हरचे असतील आणि प्रत्येक इनिंगला त्या ठिकाणी नवा बॉल आपण देणार आहोत. सेमीफायनल क्रमांक 1 चा टॉस या ठिकाणी केला जातोय. पहिल्या षटकाच्याही पहिल्या चेंडूवरती विकेट होता, दुसऱ्या षटकाच्याही पहिल्या चेंडूवरती विकेट आहे. खेळून काढलाय चेंडूला. साळीवाडी संघाने या ठिकाणी सेमीफायनलचा पहिला टॉस जिंकला आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू मनीष सर. धन्यवाद विशाल. विपुल आणि हा मात्र उजव्या स्टीला सोडून जाणार चेंडू. वाईट. जरा थोडी घाई करायची आहे. तुम्हालाही सामने खेळायचे त्या पुढचे. विकेटचं पतन. हॅलो, चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा. नवा बॅटर अगदी कमी वेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. अजूनही आपल्याला 3 मॅच खेळवणं बाकी आहे. 2 सेमीफायनल आणि 1 मेगा फिनाले NK ट्रॉफी 2026 ची. पहिल्या सेमीफायनलचा टॉस देखील कंप्लीट झाला, जिथे मात्र पहिलीवाडी तांबाणे विपक्षात साळीवाडी संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहणार आहोत. चला विपुल, आपण थोडी घाई करा. चेंडू जातोय सरळ सीमारेषेबाहेर 4 या धावसंख्येसाठी. या 4 या धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 16. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या षटकाचा. ओ सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. दरम्यान दुसरं षटक ही संपतंय. शेवटचं षटक असेल. 6 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे अजूनही. बॉलर कोण आहे? सुबोध. थोडी मलिंगासारखी हेअरस्टाईल आहे त्यांची. कॉमेंट्रेट करून गोलंदाजी करतील. सुंदर चेंडू, मिडल स्टंप उद्ध्वस्त केलाय.
चेंडूवरती विकेट आहे आणि आता मात्र ते हॅट्रिक वरती आहेत. हॅट्रिक पाहूया, हॅट्रिक होते का? हॅट्रिक मात्र हुकली आहे, परंतु सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते यांच्याकडून. हेअरस्टाईल मलिंगा सारखी आहे, गोलंदाजी तितकीच चांगली आहे त्यांची. चेंडू खेळून काढलाय लेग साईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली, एकच धाव मिळेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. आणि हा शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र प्रहार केलाय. चेंडू जातोय सीमारेखा भेदून 6 या धावसंख्येसाठी. येस थँक्यू डीजे. पहिली सेमीफायनल आई नवलादेवी क्रिकेट क्लब साळवीवाडी ज्या संघाने टॉस जिंकलाय, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. चला मित्रांनो, साळवीवाडी संघ चला घाई करा.